नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिओ बुकमध्ये आपले स्वागत आहे. विविध पुस्तकांचे सारांश ऐकण्यासाठी मराठी ऑडिओ बुकला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वांनी मिळून व्हिडिओ लाईक करा. आता समरीकडे वळू. 5. मानसिक कणखरता आणि भावनिक प्रभुत्व. अडथळ्यांना आणि आव्हानांना आपण कसे सामोरे जातो यामध्ये आपल्या भावनांचा खूप मोठा वाटा असतो. कठीण प्रसंगात आपल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करणं आणि या परिस्थितीत आपण आपल्या भावना कशा हाताळतो यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. आपल्या भावनांना योग्य तऱ्हेने हाताळता आलं पाहिजे, अन्यथा दबावाखाली आपली कामगिरी पूर्ण क्षमतेनिशी होणार नाही. भावना योग्य तऱ्हेने नियंत्रित करता आल्या, चुका योग्य रीतीने हाताळता आल्या तर आव्हानांना तोंड देणं सोपं असतं. यालाच भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात. आपल्या भावना समजून घेऊन त्याचा व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. या क्षमतेमुळे आपली कामगिरी परिणामकारक आणि चांगली होते. प्रतिकूल परिस्थितीत मनाने कणखर राहण्यासाठी आपल्या भावना कधीही दाबून टाकू नयेत. उलट या बाबतीत थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करावा. प्रतिकूल परिस्थितींचा, आव्हानांना सामना करताना आपल्या मनात काय भावना येतात त्या नीट ओळखाव्यात. आपल्याला भीती वाटते का, ताण जाणवतो का हे समजून घ्यावं. म्हणजे मग या गोष्टींवर निश्चयाने नियंत्रण मिळवता येतं. आत्मजागरूकतेचं मूल्य. मनाने कणखर बनण्यासाठी आपल्या आतमध्ये काय भावना उत्पन्न होतात ते माहिती असणं महत्त्वाचं असते. आपले विचार, आपल्या समजुती, आपल्या श्रद्धा यांच्याबद्दल खोलवर जाणीव असणं गरजेचं आहे. आपल्या मूल्यांच्या बाबतीत अधिक स्पष्टता असायला हवी. तसं असेल तरच प्रतिकूल परिस्थितीला आपण देत असलेला प्रतिसाद हा हेतुपुरस्सर, पर्पजफुल आणि चांगला असेल. मनाने कणखर बनणे म्हणजे आपल्या भावनांपासून दूर पळणं नव्हे, उलट त्या भावनांना कवटाळून घेणं, त्या भावनांचा योग्य पद्धतीने निचरा करणं. तसं झालं तरच खऱ्या अर्थाने भावनांवर प्रभुत्व मिळवता येतं. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा आपल्या मनात उत्पन्न होणारी भीती, नैराश्य आणि तत्सम नकारात्मक भावनांचा मनापासून स्वीकार करा. त्यामुळे आपण त्यांचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन करू शकतो. त्यातील सत्यता पडताळून पाहता येते. त्यातील अवास्तव भावनांचं नियमन करता येतं. आपली आत्मजागरूकता वाढवणे ही भावनांवर प्रभुत्व मिळवण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. सहानुभूतीची भूमिका. सहानुभूती या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यपणे चांगलं वागणं, चांगलं असणं, बीइंग नाईस असा लावला जातो. पण चांगला श्रोता असणं किंवा नम्र असणं एवढाच अर्थ येथे अपेक्षित नाही. सहानुभूती या शब्दाचा अर्थ अधिक व्यापक आहे. सहानुभूती म्हणजे सह-अनुभूती, दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन त्याचा विचार करणे. आपण त्याच्या जागी असलो तर अशा परिस्थितीत आपण कसा विचार करू, आपल्याला काय वाटेल असा विचार करणं. त्यामुळे त्या क्षणी लोकांच्या मनात कसे विचार असतील, त्यांच्या भावना काय असतील याची कल्पना करता येते. सहानुभूती हे इतरांना समजून घेण्याचं शास्त्र आहे. आपली स्वतःची कणखरता विकसित करताना
आवश्यक असलेले कौशल्य आहे. इतरांनी अनुभवलेल्या अगणित प्रतिकूल परिस्थितीबद्दल आपल्याला अनोखी माहिती मिळते. इतरांना आलेल्या अनुभवांवरून आपल्याला अशा परिस्थितीचं पुरेसं आकलन होतं. भविष्यात कधी आपल्यावर अशी परिस्थिती उद्भवली तर त्यावर मात करताना आपल्याला या ज्ञानाचा उपयोग होतो. इतरांबद्दल जेवढी जास्त सहानुभूती वाटेल तेवढे आपले कठीण परिस्थितीबद्दलचे अंदाज अधिकाधिक अचूक होत जातील. आपण सहानुभूतीपूर्ण विचार करायला लागतो की पुढील प्रश्नांची उत्तरं अधिक प्रामाणिकपणे देता येतील. अशा प्रसंगात माझ्या मनाला काय वाटेल? अशा भावनांना माझा कसा प्रतिसाद असेल? माझी क्षमता, कौशल्य आणि ज्ञान विचारात घेऊन हा वाजवी प्रतिसाद दिला जातोय का? या परिस्थितीचा सामना मला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायची आहे? या परिस्थितीचा सामना करताना मला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायची आहे? सहानुभूतीमुळे आपले इतरांशी सौहार्दाचे संबंध जोडले जातात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण स्वतःला अधिक जाणून घेतो. जीवनातील गुंतागुंत आणि त्रासाला सामोरे जावं लागतं तर ते सोसण्याची आपली स्वतःची किती क्षमता आहे हेही आजमावता येतं. भावनिक नियंत्रण का महत्त्वाचं आहे? भावनांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे त्या दाबून टाकणं असा अर्थ बराच वेळा घेतला जातो. पण ही समजूत अगदी चुकीची आहे. भावनांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे त्या भावना ओळखणं, कोणत्या कारणांमुळे त्या उत्पन्न झाल्या आहेत ते समजून घेणं आणि त्याचं योग्य तऱ्हेने निराकरण करणं. मी आधी सांगितलेलं त्याप्रमाणे आपण कधीही आपल्या भावनांशी प्रतारणा करू नये. सतत भावनांशी प्रतारणा केली, त्या दाबून टाकल्या तर मानसिक कणखरता विकसित होत नाही. उलट नैराश्य आणि काळजी वाटू लागते. भावनांचं व्यवस्थापन करणे अर्थात बाह्य भावनांवर नियंत्रण मिळवणं. त्यामुळे भावना ओळखण्याची आपल्याला एक संधी मिळते. त्या भावना मनापासून स्वीकारता येतात, त्याची छाननी करता येते आणि मग त्या योग्य आहेत की नाही ते ठरवता येतं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही शाळेतील एखादी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात पण अतिशय कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे स्वतःचाच राग येत असेल, तिटकारा वाटत असेल, आपल्याला चांगले मार्क्स मिळवणं शक्य नाही असे वाटत असेल, या नकारात्मक भावना आणि समजुतीमुळे मनात प्रचंड गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे भविष्यामध्ये चांगले गुण मिळवण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. भावना नियंत्रित करण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्या नीट समजून घेता येतात. प्रामाणिकपणे त्यांचं मूल्यमापन करता येतं. त्या योग्य आहेत की आपला घात करणाऱ्या आहेत हे ठरवता येतं. त्यामुळे आपल्याला क्षमता आणि वास्तव यांची योग्य पद्धतीने सांगड घालण्याची संधी मिळते. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी चांगली कामगिरी करण्याची आपली क्षमता आहे यावर विश्वास असणं आणि मनाने कणखर असणं याचा जवळचा संबंध आहे. नैराश्य, चिंता, काळजी आणि ताणतणाव यातून निर्माण होणाऱ्या भावना आपलं मानसिक खच्चीकरण करतात. आपल्या ध्येयप्राप्ती पोहोचवण्याच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसते.
आपलं मूळ ध्येयावरचं लक्ष विचलित करून त्या भावना आपल्याला एकाच जागी जखडून ठेवतात. म्हणूनच भावनांचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य आत्मसात करणं अति आवश्यक आहे. आपल्या भावनांवर प्रभुत्व कसं मिळवायचं? ही कला आत्मसात करायला वेळ लागतो. आपल्यापैकी बरेच जण आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा वेळ भावनांच्या प्रभावाखाली वाहत जाण्यात घालवतात. खरोखरच त्यातील काही भावना अकारण निर्माण झालेल्या असतात. म्हणूनच भावनिक व्यवस्थापनाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. यासाठी मला स्वतःला ज्या डावपेचांचा उपयोग झाला ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हालाही त्याचा उपयोग होऊ शकेल. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या नकारात्मक आणि सकारात्मक भावनांकडे डोळे उघडे ठेवून पहा. त्या नीट ओळखा आणि समजून घ्या. ज्या क्षणी आपल्या मनात नकारात्मक भावना येतात त्या क्षणी त्याची छाननी करा. स्वतःलाच प्रश्न विचारा की खरोखरच या भावनांच्या मागे काही विशिष्ट कारण आहे का? तसं नसेल तर त्या भावना आपल्या कशा प्रकारे मागे खेचतात यावर लक्ष द्या. दररोज 5 मिनिटं ध्यान किंवा चिंतन करा. आपल्या भावनांकडे लक्ष ठेवा. दिवसातील कोणत्याही वेळी तुम्ही हे चिंतन करू शकता, पण सकाळची वेळ यासाठी अधिक चांगली असते. आपल्या आतला टीकाकार जेव्हा काही टीका करतो तेव्हा त्याच्या हिमतीने सामना करा. त्याने केलेले आरोपांचा नीट विचार करा आणि ठरवा की ते योग्य आहे की अयोग्य. कोणत्या परिस्थितीमुळे आपण प्रभावित होतो आणि कोणत्या परिस्थितींचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही हे ओळखा. ज्या परिस्थितींचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही अशामुळे येणाऱ्या नैराश्याला सोडून द्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करा. आपल्या कृतीचा पुढे काय परिणाम होणार आहे याबद्दल अनिश्चितता असली तरी कृती करत राहा. त्यामुळे सतत कार्यरत राहण्याचे प्रशिक्षण मनाला मिळतं. आहार, व्यायाम आणि झोप या बाबतीत नियमितपणा ठेवा. आपल्या शारीरिक आरोग्याचा भावनिक आरोग्याशी थेट संबंध असतो. स्वतःशी संयमाने वागा. कुणालाही एका रात्रीत आपल्या भावनांवर प्रभुत्व मिळवता येत नाही, पण यासाठी दररोज थोडं थोडं काम करावं लागतं. जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवेल तेव्हा याचा नक्की उपयोग होतो हे आपल्याला जाणवेल. स्वाध्याय 2. जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा आपल्या मनात कोणत्या ठराविक नकारात्मक भावना येतात याची यादी करा. कदाचित राग असेल किंवा नैराश्य असेल, कदाचित अपराधीपणा वाटत असेल, उदास वाटत असेल किंवा लाज, शरम वाटत असेल. जे काही असेल ते लिहून काढा. आता या लिस्टमधील प्रत्येक भावनांचा गांभीर्याने विचार करा. या भावनेचा आपल्या वर्तणुकीवर कसा परिणाम होतो ते प्रत्येक भावनेसमोर थोडक्यात लिहून काढा. उदाहरणार्थ, राग ही भावना घ्या. आपण रागावलेले असताना दुसऱ्यावर ओरडतो का? कारण नसताना इतरांवर आपला राग काढतो का? समजा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल लाज वाटत असेल, त्यामुळे आपण मनातून खचून जातो. एखादी कृती करण्याच्या स्वतःच्या क्षमतेवरील आपला भरोसा उडून जातो का? यानंतर टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अशा
प्रत्येक नकारात्मक भावनेला आपण भविष्यात कसा प्रतिसाद द्यायचा आहे ते लिहून काढा. प्रत्येक नकारात्मक भावनेच्या समोर हे वर्णन लिहून काढा. समजा मला खूप राग आला आहे. अशा वेळी मी 5 वेळा दीर्घ श्वसन करेल. समजा मला एखाद्या गोष्टीबद्दल लाज वाटते आहे. मी यामागचं कारण शोधून काढेल.